नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, तुम्ही जो पीएम किसान योजनेचा तुम्हाला हप्ता तर भेटलाच असेल, तर जे महाराष्ट्र सरकारचा जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे त्या हप्त्याची सुद्धा तारीख लवकरच जाहीर होणार आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळजवळ 50,000 कोटी नमो शेतकरी योजनेसाठी तरतूद केलेली आहे। ते आता तुम्हाला त्याचा 6वा हप्ता सुद्धा तुम्हाला लवकर भेटणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहेत, त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, त्यासाठी अटी आणि नियम कोणकोणते लागणार आहेत, त्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे आज नमो शेतकरी त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आधार कार्ड जोडले आहे, त्यांच्या खात्यावरती तुम्हाला कोणकोणत्या ज्या लोकांनी आधार कार्ड जोडलेले आहे त्यांना पैसे भेटणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर जे तुमचं बँक खात्याचे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड जोडून घ्या। आधार कार्ड जोडले नसेल तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक मॅनेजरशी चर्चा करून लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड जोडून घ्या। तर ज्या खात्यावरती आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणकोणते अटी नियम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलेले आहेत। आता सर्व अधिकाऱ्यांना जे नियम सुद्धा सांगितलेले आहेत। मित्रांनो, आज राज्यातील 1,52,00,000 शेतकऱ्यांना खात्यावर 2,000 रुपये सोडणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, परंतु सरकारच्या नियमानुसार आणि बँकेच्या नियमानुसार एकदम पैसे जात नाहीत। यासाठी जवळजवळ 20 जिल्हे आता निवडण्यात आले आहेत। यामध्ये अनेक शेतकरी आता अपात्र देखील होणार आहेत। मित्रांनो, त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार नाहीत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या योजनेमधून जे अपात्र झालेले शेतकरी आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कुठे जावं लागणार आहे, याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला या माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तर राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच एक मोठी गोष्ट केली आहे, ती म्हणजे आज म्हणजे तुमच्या खात्यामध्ये बघा 1,52,00,000 शेतकऱ्याच्या खात्यावरती 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचा त्यासाठी हप्ता सुद्धा जमा करायला सुरुवात केलेली आहे। त्यासाठी महत्वाचे आता काही अटी आणि नियम देण्यात आले आहेत। आज 2,000 रुपये सोडण्यात येणार असल्याची बातमी, सर्वात मोठी माहिती आता तुमच्या समोर आलेली आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र आत्ताच एक पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय की आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, यापैकी आज 20 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जो 6वा हप्ता आहे 2,000 रुपयाचा हप्ता आहे, उरलेल्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। तर मग शेतकरी मित्रांनो, यादी सरकारने कोणकोणते जिल्हे निवडले आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणकोणते शेतकरी या योजनेतून अपात्र करणारे येणार आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहणं अतिशय गरजेचं आहे। शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, आता राज्य सरकारच्या माध्यमातून आताच पत्र परिषद देखील झाली। त्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी मोठी माहिती आता दिली आहे, आता सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी माहिती दिलेली आहे। तुम्ही याच्या अगोदर पीएम किसान योजनेचा सुद्धा तुम्ही हप्ता घेतला असेल, जो हप्ता आहे तो हप्ता सुद्धा तुमच्या अकाउंटवरती जमा झालेला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या हप्त्यावरती जमा झालेला नाही, त्यासाठी सुद्धा काय करावं लागणार आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय लक्ष देऊन पाहायचा आहे। त्यामुळे आजच कोणकोणत्या 20 जिल्ह्यामध्ये जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटणार आहे नक्की बघायचा आहे। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील 36 जिल्ह्याचे आज फक्त 20 जिल्हे, आता 16 जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये 2,000 रुपयाच्या बँकेत जमा झालेले असतील, पण कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत बघा मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही। तुमच्या जिल्ह्यामध्ये आज तुम्हाला 2,000 रुपये कसे येणार बघा मित्रांनो, 4 ते 5 प्रकारचे शेतकरी सुद्धा वगळण्यात आलेले आहेत। त्यासाठी कोणकोणते अटी आणि नियम करण्यात आलेले आहेत, म्हणजे जो आपली नमो शेतकरी योजनेची यादी आहे, जी लाभार्थी यादी, त्या लाभार्थी योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांना बाहेर सुद्धा करण्यात आली असल्याची माहिती आताच राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। यामध्ये कोणकोणते 4 ते 5 प्रकारचे शेतकरी आहेत। आता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कोणकोणत्या चुका कराव्या लागणार आहेत, तुम्ही या चुका केल्या तर तुम्हाला जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता सुद्धा यायला बंद होऊ शकतो। त्यामुळे कोणकोणते अटी नियम आहेत, कोणकोणतरी कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे,
याच्याबद्दल संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। आता तुम्हाला 2025 वर्षामध्ये हे पैसे येणारच आहेत अशी मोठी माहिती सुद्धा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेत। राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना जे अधिकारी आहेत, जे बँकेतील अधिकारी आहेत, त्यांच्या अकाउंटला पैसे सोडण्याचे आदेश सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। आता तुम्हाला कोणकोणत्या अटी आणि नियमाचं पालन करावं लागणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्यामुळे आता लगेच 2 मिनिटांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर तुम्हाला डॉक्युमेंट सुद्धा अतिशय गरजेचे आहेत, त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट आहेत हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहेत। ते तुमचे 2 डॉक्युमेंट तुमच्यापाशी नसले तर तुमचा जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या अकाउंटवरती येणार नाही, असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत। ते म्हणजे आता कोणकोणते डॉक्युमेंट आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात पहिले डॉक्युमेंट आहेत ते म्हणजे तुमच्या घरच्याजवळ असणं पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असणं हे अतिशय गरजेचं आहे। पिवळं आणि केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर जो तुमचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला यायला अडचण होऊ शकते। त्यामुळे आता इथून पुढे तुम्ही या शेतकऱ्याचा जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेतला असेल पण इथून पुढे जे नियम आहेत महाराष्ट्र सरकारकडून कडक करण्यात आलेले आहेत, त्यामुळे अटी आणि नियम जे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार झाला होता। या भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी अनेक लोक जे शेतकरी आहेत ते शेतकरी अनेक लोक जे फॉरेस्टची जमीन दाखवून वेगवेगळ्या जे त्यांच्या नावावरती नसताना तरीही हे नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेत होते। त्यामुळे या भ्रष्टाचारावर आळा बसवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये एक मीटिंग झाली आणि भ्रष्टाचार बाबतीत सर्वात कडक पावले उचलले आहेत। त्यामुळे अनेक आता अटी आणि नियम करण्यात आलेले आहेत। त्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड म्हणजे रेशन कार्ड काय दाखवतं, जे तुमचं उत्पन्न दाखवतं। उत्पन्न म्हणजे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड 2.5 लाखापर्यंत उत्पन्न दाखवतं। तर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल शेतकऱ्यांचं, त्यामुळे इथून पुढे जो आपला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला जमा होणार नाही तुमच्या अकाउंटमध्ये। त्यामुळे ही अतिशय महत्वाची अपडेट आहे। तर तुमचं दोन्हीपैकी एक रेशन कार्ड जर तुमच्या घरामध्ये असेल तुम्हाला सर्वात अगोदर हप्ता मिळणार आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की बघा, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असते त्यांनाच पिवळे केसरी रेशन कार्ड दिले जाते। त्यामुळे तुमच्या घरामध्ये दोन्हीपैकी एक रेशन कार्ड आहे का ते नक्की चेक करायचं आहे। जर तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेचा 6व्या हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर तुमच्या घरामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे घेण्यासाठी घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे, असं स्पष्टपणे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। तर तुम्ही आता कोणकोणत्या गोष्टीमध्ये अटी आणि नियमाचं पालन करायचं आहे तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीचे याच्या अगोदर सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटला असेल तर दुसरा पाहायला गेलं तर अनेक तुमच्या घरामध्ये बहिणी असतील त्यांना सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता भेटला असेल, पण तुम्हाला नमो शेतकरी योजनेत सुद्धा कडक नियम करण्यात आलेले आहेत। जर तुमचं बँक अकाउंट आहे, बँक अकाउंट सुद्धा तुमचं आधार कार्डला लिंक करून घेणं अतिशय गरजेचं आहे। आणि दुसरं तुमचं जे घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं आहे ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे। ते 2000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये घेण्यासाठी अनेक अटी आणि नियम करण्यात आलेले आहेत। आता जे शेतकरी पात्र आहेत त्यामध्ये 2000 रुपये तुमच्या बँकेमध्ये यायला सुरुवात सुद्धा झाली आहे। रात्री 10 वाजेपर्यंत पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आले, 10 वाजेपर्यंत सुद्धा लास्ट काही बँकेमध्ये पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर बघा शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने निवडलेल्या या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का हे नक्की पहा। यादी देखील प्रसारित झालेली आहे। अपात्र यादीमध्ये तुम्ही आहात का हे सुद्धा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय ही माहिती तुम्हाला समजणार नाही। यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या पात्रता, कोणकोणते अटी आणि नियम आहेत याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्हाला 2 नियम सुद्धा सांगितले, 2 कागदपत्र सांगितले। आता सर्वात महत्वाची अट आहे ते म्हणजे जे शेतकरी 5 एकरापेक्षा जास्त जमीन नसावी असे सुद्धा घालण्यात आले महाराष्ट्र सरकारकडून। दुसरी नियमावलीचा 2025 नुसार वर्षामध्ये काढण्यात आले। शेतकऱ्यासाठी आता त्यांची जमीन जी आहे ती 5 एकरापेक्षा जास्त नसावी। परंतु मित्रांनो अजून एक याबद्दल कोणती नियमावली आली नाही। तुम्हाला जो 7वा हक्क आहे हे बघा, पुढचा जो 7वा हप्ता भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, 5 एकर असेल
कितीही असू दे, तुम्हाला काही अडचण नाही. पण तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ महत्वाचा पाहायचा आहे. तुम्हाला त्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करणार आहे, लगेच महत्वाचे अपडेट तुम्हाला ह्या सांगणार आहे. 20 जिल्हे सांगत आहे बघा, त्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा कोणकोणता असणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं तुम्हाला जिल्हा कोणता आहे, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून हे पैसे सोडले तर तुम्हाला कोणकोणता जिल्हा ते सुद्धा तुम्हाला सांगतो. सर्वात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा, हा प्रथम जिल्हा असणार आहे. त्यामध्ये दुसरा जिल्हा आहे अकोला जिल्हा, तिसरा जिल्हा आहे रायगड जिल्हा, चौथा जिल्हा आहे परभणी जिल्हा, पाचवा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा आणि 6वा जिल्हा आहे नांदेड जिल्हा. हा असे यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, पुणे, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, आताच आपलं अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये, सातारा, बीड या जिल्ह्यामध्ये पैशाला वाटण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे. लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचे पैसे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली. असेच आपली वेगवेगळ्या योजनेसाठी आपल्याला युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. असेच अपडेट आपण युट्यूब चॅनलवरून घेत येत असतो. धन्यवाद.